गुरुपौर्णिमेच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आणि NTT 2027 यासाठी आपण जी तयारी करतोय त्यासाठी मला बऱ्याच विद्यार्थ्यांचे फोन वगैरे येऊन गेले, मेसेज पण आलेले. पण मुळतः ऑन्कोलॉजीच्या ज्या फेलोशिपमध्ये मी आहे त्याच्यातून वेळ काढणं थोडा जरा दिवसेंदिवस अवघड होत गेलं. आणि आज आपल्याला छान असा मुहूर्त सापडलेला आहे. तर आपण चॅप्टर 1 जो आपला टीचिंग अँड ट्रेनिंगचा आहे NTTचा, तो त्याचा चॅप्टर 1 मधला सेकंड लेक्चर आपण आता तुमच्या समोर घेऊन येतोय. अं, याचं स्वरूप जे आहे ते प्री रेकॉर्डेड या स्वरूपाचंच असणार आहे. त्याचं कारण असं आहे की खूप उशिरा मी हे लेक्चर रेकॉर्ड करतो. मला वाटतं आता 10 वाजताच्या आसपास सुमारास आपलं लेक्चर आता हे रेकॉर्ड होतं. ठीक आहे. मला शक्यतो लाईव्हच घ्यायला आवडतात लेक्चर्स, पण मी प्री इंटिमेशन दिलेलं नाही आहे. आणि बरेच विद्यार्थी आपल्या गुरूंकडे जातात, तसं तर आम्ही आमच्या गुरूंकडे इथं वाघोलीला आहे. आणि वैद्य जमीर जमदग्नी समीर गोविंद जमदग्नी सरांच्या वास्तव्यात आहे. तर त्यामुळं हे जरा मला शक्य नाही झालं लवकर थोडं तुम्हाला इन्फॉर्म करणं. त्यामुळे हे हे लेक्चर जे आहे ते मी आता तुमच्यासमोर ऑफलाईन म्हणजेच प्री रेकॉर्डेड स्वरूपाचं घेऊन येतो. सॉरी, ऑफलाईन नाही आहे, ऑनलाईनच आहे, बट प्री रेकॉर्डेड स्वरूपाचं घेऊन येतो. तर जास्त वेळ न दौडता आपण सुरू करूया. मागच्या लेक्चरमध्ये आपण पहिले 10 पाने PDF चे बघितलेले, म्हणजे त्या याचे पुस्तकाचे, जे आपलं पुस्तक आपण ह्या वेळेस तयार केलेलं आहे त्याचे पुढे जाऊया आपण. तर त्याच्यामध्ये साधारणतः ते जे कॉन्सेप्ट आहेत, टीचिंग म्हणजे काय, इन्स्ट्रक्शन म्हणजे काय, ट्रेनिंग म्हणजे काय, कंडिशनिंग कशाला म्हणावे, इंडो इंडॉक्ट्रिनेशन म्हणजे काय, म्हणजे हे शब्दांचे अर्थ तुम्हाला MCQ मध्ये विचारू शकतात आहेत. तर ते आपण एक एक बघून घेऊया. ठीक आहे. तर सगळ्यात पहिला शब्द आहे टीचिंग. ह्याचं रोल काय आहे, इसेन्शियल कॅरेक्टरिस्टिक्स या शब्दामध्ये कसे आहेत ते आपण बघून घेतोय. द ब्रॉडेस्ट टर्म डेव्हलप द होल पर्सन, कॉग्निशन, स्किल अँड ऍटिट्यूड. तर 3 गोष्टींचा याच्यात समावेश असतो. आपण मी पेन घेतोय तुमच्या समोर, व्हॅनिशिंग. मग आपण त्या गोष्टी अंडरलाईन करत जाऊ, म्हणजे तुम्हाला तसं लक्षात येईल. म्हणजे तुम्ही ह्या नोट्स मी तुम्हाला जे एनरोल विद्यार्थी आहेत नवीन बॅचचे त्यांना पाठवलेले सुद्धा आहेत. ते वाचून जसं जसं तुम्ही लेक्चर ऐकाल तसं तसं तुमचे कॉन्सेप्ट छान होत जातील आणि तुम्ही छान असं स्कोर करू शकता. द ब्रॉडेस्ट टर्म डेव्हलप दॅट द होल पर्सन, त्या व्यक्तीमध्ये कॉग्निशन, स्किल आणि ऍटिट्यूड हे डेव्हलप करणं याला काय म्हणतात, टीचिंग म्हणतात. अँड रिस्पेक्ट द लर्नर्स रिझन. मग ते कुठल्या मुद्द्याने त्याचं एक कार्यकारण माणसं लावतोय त्या गोष्टी मागे, प्रत्येक गोष्टीला कार्य, एखादं कार्य झालं असेल तर त्याला कारण मीमांसा लावणं गरजेचं असतं. तर तशा पद्धतीनं जो विद्यार्थी असतो तो पण काहीतरी कारण लावूनच हे का झालं, हे कशामुळे झालं याचा विचार करून त्याच्या 3 गोष्टींमध्ये डेव्हलप करतो. सगळ्यात पहिले कॉग्निशन, दुसरा आहे स्किल आणि तिसरा आहे ऍटिट्यूड. कॉग्निशन म्हणजे बाराखडी त्याला पाठ झाली. ठीक आहे. स्किल म्हणजे त्याला कार चालवता येते, मोटरसायकल चालवता येते, बाईक चालवता येते. ऍटिट्यूड म्हणजे त्याला पॉझिटिव्ह गोष्टी समजतात, निगेटिव्ह गोष्टी समजतात, समाज विघटक गोष्टी कोणत्या आहेत त्या टाळणं, समाज कल्याणकारी गोष्टी कोणत्या आहेत त्या. तर ह्या सगळ्या आपल्याला ऍटिट्यूड मध्ये बघता येतात. मग याच्यात लर्नर म्हणजे विद्यार्थ्याचा काय रोल आहे, ऍक्टिव्ह रोल असतो टीचिंग मध्ये. रॅशनल, फ्री टू क्वेश्चन, तो सगळे प्रश्न विचारू शकतो. हे झाले टीचिंग मध्ये. इन्स्ट्रक्शन कसं असतं, तर अ पार्ट ऑफ टीचिंग, इन्स्ट्रक्शन हा एक पार्ट आहे टीचिंगचा. द इम्पार्टिंग ऑफ द नॉलेज ऑर इन्फॉर्मेशन युजली वर्बल अँड कंटेंट फोकस. याच्यामध्ये
रिझनिंग असं काही नसतं. म्हणजे समजा तर तुम्ही कार चालवताय आणि तुम्हाला इन्स्ट्रक्टर आहे, तर तो काय करतो? इन्स्ट्रक्शन देतो. इन्स्ट्रक्शन देतो म्हणजे काय करतो? हे तुम्ही असं करा. तुम्ही आता लेफ्ट टर्न घेताय, तुम्हाला लेफ्ट इंडिकेटर दिला पाहिजे. म्हणजे रिसिप्टिव्ह आहे, लर्नरचा रोल रिसिप्टिव्ह आहे. जास्त त्याच्यात विचार करत बसायचं नाही. मला आता यू टर्न घ्यायचे, मग मला पहिल्या गिअरमध्ये गाडी टाकायची, स्टेअरिंग फिरवायचं. तर ही जी गोष्ट झाली, हे इन्स्ट्रक्शन्स झाल्या सगळ्या. आपण आय व्ही कॅन्युला किंवा इंट्रामस्क्युलर इंजेक्शन्स जेव्हा देतो, तर त्याच्यामध्ये एसओपी ठरवलेली असते. तर त्या एसओपीचे इन्स्ट्रक्शन फॉलो करतो. एसओपी ठरवणारे जे लोक असतात त्याच्या मागे ते रिजनिंग लावतात. पण आता तुम्हाला जेव्हा आय एम इंट्रामस्क्युलर इंजेक्शन द्यायचं आहे, तर तेव्हा तुम्ही ह्या गोष्टींचा विचार करत बसणार आहे का? तर मग मी लेयरला एवढंच सेंटीमीटर दिलं तर काय होईल, एवढंच ते पुश केलं तर काय होईल. ज्या ज्या इन्स्ट्रक्शन तुम्हाला दिले तेवढं तुम्हाला फॉलो करणं गरजेचं आहे. हा तो तिथं लर्नरचा रोल आहे. तिसरं आहे ट्रेनिंग. एक मिनिट. ट्रेनिंग मध्ये बघा, develops a specific skill or a competence to a defined standard and often through a practice or drill. है ना? याच्यामध्ये विगरस एखाद्या गोष्टीची प्रॅक्टिस केली जाते. जसं आता आपल्याला सुचरिंग करायची आहे, शिकायची आहे, सर्जरी मधलं पार्ट आहे बेडसेट टीचिंगचं. तर तुम्ही विद्यार्थ्यांना कसं शिकवणार आहे? सगळ्यात पहिले तुम्ही दुधी भोपळा किंवा लौकी, त्याच्यानंतर पंपकिन, अशा याच्यांवर तुम्ही प्रॅक्टिस करायला लावू शकता विद्यार्थ्यांना. जर तुमच्याकडे स्किल लॅब असेल तर तुम्ही त्यांना मॅनिक्युन्सवर ट्रायल देऊ शकता. इवन आधीच्याकडचे लोक घुंगडी कपडे किंवा याच्यावर पण ट्रायल करायला सांगायचे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर जेव्हा तो अपलिफ्ट होतो स्किल, तर तेव्हा चांबडावर, है ना, लेदर ज्याला आपण म्हणतो, लेदरवर प्रॅक्टिस करायची आणि सरते शेवटी मग ते सुचरिंगची जी आहे प्रक्रिया, ते जिवंत व्यक्तीवर म्हणजे ह्युमन बिंगवर ते आपल्याला करायला मिळायचं. ठीक आहे. सो अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या विगरस ट्रेनिंग मध्ये एकच गोष्ट वारंवार करणे, जोपर्यंत तुमच्यात परफेक्शन येत नाही. परफेक्शन आलं की नंतरची गोष्ट असेच ते स्टेप येतात. मग सगळ्यात शेवटी तुम्ही काय करताय? डायरेक्टली पेशंटला हँडल करायला. ते याला म्हणतात प्रॅक्टिसिंग ऑर परफॉर्मिंग. याच्यामध्ये तुम्हाला ती गोष्ट वारंवार करणं, त्याच्यात कॉम्पिटन्सी म्हणजे महारत हासिल करणं, या गोष्टी आपल्याला गरजेच्या आहेत. त्यानंतर कंडिशनिंग सेप्स बिहेवियर थ्रू सिम्युलस रिस्पॉन्स असोसिएशन अँड रिन्फोर्समेंट बायपासिंग द अंडरस्टँडिंग. कंडिशनिंग मध्ये बघा, इथला एमसीक्यू आहे, इथं ऍक्टिव्ह होता टीचिंग मध्ये. तर कंडिशनिंग मध्ये लार्जली पॅसिव्ह हा आपल्याला एमसीक्यूचा पॉईंट बघायला मिळतो. ठीक आहे. याच्यात अंडरस्टँड बायपास केली जाते, अंडरस्टँडिंग जी असते ती बायपास केली जाते. हे असं झालं तर असं करा. ठीक आहे. याला आपण कंडिशनिंग असं म्हणू शकतो. तर ही पॅसिव्ह लर्निंगची गोष्ट आहे आणि याच्यामध्ये अंडरस्टँडिंग बायपास केली जाते. म्हणजे आता तुमच्या समोर एक रस्ता आहे आणि तुम्हाला माहिती आहे की मला लेफ्टला जायचं, तुम्ही राईटला जाणार का नाही जाणार? म्हणजे काय करणार तुम्ही? तुमची जी ड्रायव्हिंग प्रोसिजर आहे त्याच्यामध्ये तुम्ही लेफ्टला जाण्याचा निर्णय घेऊन टाकणार आहे. हे झालं शेप्स द बिहेवियर थ्रू द स्टिम्युलस रिस्पॉन्स असोसिएशन अँड रिइन्फोर्समेंट. याच्यामध्ये तुम्हाला कुठंही अंडरस्टँडिंग, मी राईटला का नाही गेलो याचा विचारच नाही करायचा. ओके. त्यानंतर इनडॉक्ट्रिनेशन म्हणजे काय? इम्प्लांट्स फिक्स्ड बिलीफ्स अँड डिस्करेज द क्वेश्चनिंग. याच्यामध्ये क्वेश्चनिंगला काही थारा दिलेला नाही आहे. अँड एम्स ऍट अनरिफ्लेक्टिव्ह ऍक्सेप्टन्स. हे सुद्धा पॅसिव्ह असतं आणि हे अनक्रिटिकल असतं. तर हे ज्या गोष्टी आहेत टीचिंग मधल्या, ज्या टर्मिनॉलॉजी आहेत, त्या आपल्याला एमसीक्यू विचारू शकतात. तर त्या मी तुम्हाला अतिशय सुंदर अशा पद्धतीने इथं मांडलेल्या आहे. थोडं डिटेल आहे पण गरजेचं आहे, एक्झाम मध्ये अशा गोष्टी तुम्हाला विचारू शकतात. अ युजफुल वे टू रिमेंबर द hierarchy is to place this process on the continuum of rational autonomy. ठीक आहे.
त्याच्यातले दोन बघा, इंडॉक्ट्रिनेशन अँड कंडिशनिंग lie at a one extreme. They seek to fix the behavior or belief and treat the learners independent म्हणजे त्याचं जे फ्रीडम आहे ते जजमेंट ऍज अन ऑब्स्टेकल. त्यातला स्वातंत्र्य याच्यामध्ये जास्त दिलं गेलेलं नाही आहे, लक्षात ठेवा. ट्रेनिंग ऑक्युपाईज द मिडल. इट इज अ legitimate and indispensable. A surgeon must train to suture, an Ayurvedic physician train टू रीड द नाडी. मग आता आपण दोन गोष्टी वेगवेगळ्या बघितल्या. पहिली आहे सुचरिंग, दुसरी आहे नाडी परीक्षण. बट इट इज कन्सर्न विथ द कॉम्पिटन्सी रॅदर दॅन अंडरस्टँडिंग. ठीक आहे. मला वाताची नाडी अशीच का लागली, याच्यापेक्षा नाडी बरोबर लागली का मला हे कळणं गरजेचं आहे. त्यानंतर इन्स्ट्रक्शन ऍड्स द कॉग्निटिव्ह डायमेन्शन्स. याच्यामध्ये कॉग्निटिव्ह डायमेन्शन्स करून इन्स्ट्रक्शन मध्ये जास्त महत्वाचे आहे. टीचिंग प्रॉपरली अंडरस्टूड encompasses all this while honoring the learner's reason. टीचिंग मध्ये हे सगळं होताना विद्यार्थ्याला विचार करण्याची मुभा दिलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा पाठ आहे, इट इज द ओनली वन of the five that aims the development of whole personality and that would regard the suppression of questioning and as a failure rather than the method. तर एखाद्या विद्यार्थ्याला प्रश्न पडावेत, त्यांनी विचारावे, हा त्याच्या पर्सनॅलिटी चांगले करण्यासाठी जो मुद्दा आहे त्याचे डेव्हलपमेंट व्हावं, सर्वांगाने त्याच्या पर्सनॅलिटी चांगले डेव्हलप व्हावं, हा विचार फक्त आणि फक्त टीचिंग मध्ये केलेला आहे. त्यानंतर आता एक्झामिनर काय काय विचारू शकतो. अ क्लासिकल सिंगल बेस्ड आन्सर आयटम विच प्रोसेस डेलिबरेटली डिस्करेज द लर्नर फ्रॉम क्वेश्चनिंग. तर त्याचा आन्सर आहे इनडिस्क्रिमिनेशन, इनडॉक्ट्रिनेशन. डिस्टिंग्विश ट्रेनिंग काय काय आहे. सगळ्यात पहिले नॅरो स्किल स्पेसिफिक and standard driven from teaching. Broadly whole person reasons respecting. त्यानंतर आहे बेडसाइड टीचिंग. बेडसाइड टीचिंग मध्ये बेडसाइड क्लिनिकल वर्क इन्व्हॉल्व्स बोथ. त्याच्यात दोन्ही गोष्टी असतात. तुम्ही पेशंटला विद्यार्थ्यांना पहिले समजून पण सांगता आणि त्यांना मग ट्रेनिंग पण देता एखाद्या प्रोसेसची. म्हणजे ट्रेनिंग पण त्याच्यात म्हणू शकतो विद्यार्थ्यांची आणि टीचिंग पण म्हणू शकतो. त्याला मग जोड कशाची आहे ट्रेनिंगला टीचिंग मध्ये क्लिनिकल रिझनिंगची. एखाद्या व्यक्तीमध्ये समजा तुम्हाला अरुण वर्णता किंवा आरक्त वर्णता दिसते त्वचेमध्ये, तर मग त्याच्या मागे काय कारण आहे ते तुम्ही त्या विद्यार्थ्याला बेडसाइड टीचिंग मध्ये शिकवणं, यालाच क्लिनिकल टीचिंग असं म्हणतात. कंडिशनिंग इज असोसिएटेड विथ द बिहेवियर. मग बिहेवियरिझमचे कोणी सांगितले, तर पावलाव नावाचे सायंटिस्ट आहेत आणि स्किनर नावाचे सायंटिस्ट आहेत, यांनी सांगितले. हा एमसीक्यू पण आलेला आहे 2000 मला वाटतं 25 मध्ये, की स्किनरनी बिहेवियरिझम सांगितलंय की नाही सांगितलंय असा एक प्रश्न होता, असं मला चांगलं आठवतं. त्यानंतर इनडॉक्ट्रिनेशन व्हाईल द सपरेशन ऑफ रॅशनल ऑटोनॉमी, असं त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं. डू नॉट कॉन्फ्लिक्ट द टू. म्हणजे ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. इनडॉक्ट्रिनेशन वेगळं आहे आणि कंडिशनिंग वेगळं आहे. तर नेचर ऑफ टीचिंग कसं असतं याच्यातला तिसरा मुद्दा आपण बघून घेऊया. सगळ्यात पहिले टीचिंग काय आहे, आर्ट आहे, सायन्स आहे की प्रोफेशन आहे. इज टीचिंग इज अन आर्ट और अ सायन्स. द क्वेश्चन हॅज डिबेटेड फॉर द सेंचुरी. अखंड 2021 आणि 20व्या आणि 21व्या शतकामधला हा प्रश्न आहे. द मॅच्युअर आन्सर इज दॅट इट इज अ बोथ. जर तुम्हाला प्रश्न साधा सिंपल विचारला, व्हॉट इज द नेचर ऑफ टीचिंग, आर्ट ऑर द सायन्स, तुम्ही म्हणायला पाहिजे आर्ट पण आहे आणि सायन्स पण आहे. आणि इन्क्रीजिंगली द प्रोफेशन ॲज वेल. एक छान असं प्रोफेशन सुद्धा आहे. इच कॅरेक्टरायझेशन कॅप्चर्स द जेन्युइन ट्रूथ अँड इफेक्टिव्ह टीचिंग इंटिग्रेट्स ऑफ ऑल दिस. तर आर्टमध्ये काय असतं, क्रिएटिव्हिटी असते, इंट्युशन्स असतात आणि स्टाईल असते. तर सायन्समध्ये बघा थ्योरी असते, इव्हिडन्स असते आणि मेथड्स असते. तर अशा पद्धतीने मी शिकवल्यास माझ्या विद्यार्थ्यांना चांगलं लक्षात राहील. ही झाली एक थ्योरी. मग त्यांचं अनालिसिस करणं, फीडबॅक घेणं, याला म्हणून आपण इव्हिडन्स.
तर अशा पद्धतीनं आर्ट्स आणि सायन्स आहे. आणि प्रोफेशन काय आहे हे तर चांगल्या पद्धतीने आपण इथिकली मांडलं. तर जसं आता नीट 2026च्या मध्ये आपला एक शिक्षकी पेशा किंवा शिक्षकी जी नीतिमत्ता आहे ती सोडून फक्त पैशाच्या आहारी जाऊन बरेचसे कोचिंग क्लासेसचे जे मालक आहेत, आता मी त्यांची नावं नाही घेत इथं, तर त्यांनी मोठ्या प्रमाणात पेपर फुटीचे प्रकरण मध्ये भाग घेतला. त्यांना भीती होती की मला माझ्या विद्यार्थ्यांना मी शिकवल्यापेक्षा मी त्यांना डायरेक्ट प्रश्न दिले तर चांगलं होईल. तर ह्या ज्या गोष्टी झाल्या हे अनइथिकल झाल्या. त्याच्यामुळं प्रोफेशन मध्ये टीचिंग साठी इथिक्स, स्टँडर्ड आणि सर्व्हिसेस या तिन्ही गोष्टी असणं गरजेचं आहे. तर व्हॉट इज अ टीचिंग? इट्स आर्ट, इट्स अ सायन्स, आणि हे प्रोफेशन सुद्धा आपल्याला बघायला मिळतं चांगलं. केवळ पैसा मिळवणं याच्यासाठी टीचिंग केली गेली तर त्याच्यामुळं आपल्या ज्या काही नैतिक गोष्टी आहेत त्याची हानी होणं आपल्याला बघायला मिळतं. हा, अ, काही प्रमाणात तुम्हाला उपजीविकेसाठी त्याच्यातून क्लासेसची फी ठेवणं, त्या सेव्हनच्या मोबदल्यात त्यांची फी ठेवणं इथपर्यंत ठीक आहे. पण तुम्ही डायरेक्ट पेपरच फोडायला लागले किंवा तुम्ही डायरेक्ट प्रश्नच सांगायला लागले विद्यार्थ्यांना, बाकी विद्यार्थ्यांना नाही सांगायला लागले, ज्यांनी जास्त पैसे दिले त्यांना सांगायला लागले. सो ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या इथिक्सच्या अंडर येतात. तर याचा आपण पहिला मुद्दा बघूया, याला टीचिंग ॲज अन आर्ट. ॲज अन आर्ट टीचिंग डिपेंड्स ऑन द टीचर्स क्रिएटिव्ह. तो कशा पद्धतीनं एखादा, जसं आता फिजिक्स वाल्याचे सर आहेत अलक पांडे, तर ते सेंट्रिफ्यूज वगैरे शिकवताना वर्गात चाक आणून शिकवतात किंवा दोरीला लावून शिकवतात किंवा फिरवून शिकवतात. हे झालं त्यांची क्रिएटिव्हिटी, मी उदाहरण दिलं. त्यानंतर इंट्युशन, ज्या पद्धतीनं त्या शिक्षकाला इंट्युशन्स आलेले आहेत, त्याची जी इमॅजिनेशन आहे, त्याची जी पर्सनल स्टाईल आहे, या सगळ्या गोष्टी त्या आर्ट मध्ये आपल्याला बघायला मिळतात. द स्किल टीचर रीड्स द मूड ऑफ अ क्लास. तर समजा मी एखाद्या वर्ग खोलीमध्ये शिकवतोय आणि तिथले विद्यार्थी जे आहेत त्या विद्यार्थ्यांच्या समोर पुढं 1 तासांनी किंवा 2 तासांनी त्यांची पिरियोडिक असेसमेंट आहे. मूड खराब आहे तर मी कुठल्या पद्धतीने शिकवायला पाहिजे? मी एकदम कडतर राहून, नाही रे मुला हे पाठच करा, मला हे हा श्लोक मला तुमच्या फर्स्ट टर्म पर्यंत पाहिजे, सेकंड टर्म पर्यंत, असं जर मी शिकवलं तर विद्यार्थ्यांना ते चांगलं पटणार नाही. त्याच्यात मी त्यांना एखादी छान अशी क्विज घेतली किंवा त्यांना एखाद्या मसल्स बद्दल माहिती दिली, जर मी अॅनाटॉमी शिकवत असेल तर, क्रियामध्ये शिकवत असेल तर मी हिमोग्लोबिन बद्दल फन फॅक्ट समजून सांगितले, तर त्या विद्यार्थ्यांच्या क्लासरूम मधला मूड पण खूप चांगला तयार होणार आहे. या सगळ्या गोष्टी आहेत स्किल सेट ऑफ दॅट पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअल जो टीचिंग या प्रोफेशन मध्ये येऊ इच्छितो. म्हणून याला म्हटलेलं आर्ट. improves the analogy, and when a planned one fails, there is peace and tone, brings a subject alive in the way that cannot be wholly reduced to rules. Two teachers may follow the same lesson plan with a very different effect. आता लेसन प्लॅन काय आहे हे तुम्हाला मी समजून सांगतो थोडक्यात. लेसन प्लॅन मध्ये कसं असतं, जेव्हा तुम्ही टीचर कोड मिळाल्यानंतर टीचिंग मध्ये एंटर कराल तर तुम्हाला 1 महिन्याचा पूर्ण प्लॅन विद्यार्थ्यांच्या समोर नोटीस बोर्डवर लावा लागतो की मग आपण सोमवारी काय शिकवणार आहे, मंगळवारी काय शिकवणार आहे, असं म्हणजे वेगवेगळ्या पूर्ण टीचिंगचं जे साधारण क्रियाशारी डिपार्टमेंट आहे. तर माझे सिनियर काय शिकवणार आहेत, मी ॲज असिस्टंट प्रोफेसर काय शिकवणार आहे, माझे विभाग प्रमुख काय शिकवणार आहे, हे सगळं विद्यार्थ्यांना मांडणं. मग ते काय करतात, नाही आता सर आम्हाला हिमोग्लोबिन शिकवणार आहे, नाही आम्हाला सर ना इरेथ्रोपोएसिस शिकवणार आहे, नाही आम्हाला ना मज्जा धातू बद्दल शिकवणार. तर याच्याबद्दल थोडंसं विद्यार्थी वाचून येतात, त्यासाठी लेसन प्लॅन असतो. तर जर दोन शिक्षकांचे लेसन प्लॅन जरी सेम असले तरी त्यांची शिकवण्याची शैली वेगवेगळी असू शकते. एखाद्याला व्हाईट बोर्डवर लिहून शिकवणं चांगलं वाटतं, तर एखाद्या शिक्षकाला पीपीटी प्रेझेंटेशन चांगलं वाटतं. द आर्टिस्टिक डायमेन्शन एक्सप्लेन्स व्हाय charisma, enthusiasm, and expressive matter. Why teaching can never be fully scripted. अगदी तुम्ही घरून पूर्ण तयारी करून आले तसंच तसं शिकवलं तर ते पॉसिबलच नाही. लास्ट मोमेंटला काहीतरी गडबड होते आणि तुम्ही त्याच्यानुसार
थोडेसे बदल करून विद्यार्थ्यांना ज्ञान ते अर्जित करू शकतात. हे झालं आर्ट बद्दल. आता टीचिंग ऍज अ सायन्स कसं आहे? ऍज अ सायन्स टीचिंग रेस्ट ऑन द बॉडी ऑफ ऑर्गनाइज व्हेरीफाईड नॉलेज ड्रॉन फ्रॉम द सायकोलॉजी, sociology, sociology and learning sciences about how people learn, remember, and are motivated, and about which instructional arrangement produces which outcomes. तर त्याच्यातून कसा आउटकम येणार आहे ह्या गोष्टी आपण महत्वाच्या असतात आणि त्याच्यामुळं आपण पुढे जातो. ठीक आहे. द सायंटिफिक डायमेन्शन सप्लाइज द प्रिन्सिपल ऑफ ऑब्जेक्टिव्ह सेटिंग, taxonomies of learning, and the evidence of feedback and spaced practice and the method of evaluation. आता बघा, एखाद्या शिक्षकाला त्याची शैली तयार करायला फार कालावधी जातो. उदाहरणार्थ जेव्हा एखादा शिक्षक अगदी नवा असतो तर त्याला सगळ्यात पहिल्यांदा कम्युनिकेशन स्किल शिकावे लागतात, की विद्यार्थ्यांशी कम्युनिकेट कसं व्हायचं. त्यानंतर कम्युनिकेशन शिकल्यानंतर त्याला सायकोलॉजी ऑफ द स्टुडंट समजून घ्यायची असते. मी काय शिकवतो हे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतंय की नाही हे शिकायचं असतं. तर ह्या सगळ्या सायंटिफिक प्रोसेस आहेत आणि जसजसं तुमचा अनुभव वाढत जातो ऍज अ टीचिंग मध्ये तसं तसं त्या तुमच्या ज्या इन्स्ट्रक्शनल अरेंजमेंट्स असतात त्या छान डेव्हलप होतात आणि त्यांना एक असं आउटकम आपल्याला बघायला मिळतं. त्यामुळं द सायंटिफिक डायमेन्शन सप्लाय द प्रिन्सिपल ऑफ ऑब्जेक्टिव्ह सेटिंग अँड द टॅक्सोनॉमीज ऑफ लर्निंग, द इव्हिडन्स ऑफ फीडबॅक. मग ते काय करतात? फीडबॅक विद्यार्थी, अरे माझं लेक्चर ना 10 विद्यार्थ्यांना समजलं, उरलेल्या 5 विद्यार्थ्यांना समजलंच नाही, मग मी त्यासाठी अजून काय इम्प्लिमेंट करू शकतो. याला म्हणतात फीडबॅक अँड स्पेस प्रॅक्टिस. द मेथड ऑफ इव्हॅल्युएशन, इट मेक्स द टीचिंग टीचेबल अँड इम्प्रुव्हेबल because these are the regularities. Here regularities are. Then there can be a training, research and cumulative discipline pedagogy. हे ट्रेनिंग लागते, रिसर्च लागतं, कम्युनिटी डिसिप्लिन लागतं, म्हणून टीचिंग याला सायन्स म्हटलेलं आहे. तर इव्हिडन्स लागतो ना. समजा मी 10 विद्यार्थ्यांना शिकवलं, त्यातल्या 2 विद्यार्थ्यांना समजलं नाही, मी काय करणार? फीडबॅक फॉर्म पाठवणार. मग ते सांगणार नाही सर आम्हाला नाही एवढं समजलं, एवढं समजलं. म्हणजे काय? तिथे इव्हिडन्स आला, मग तुम्ही परत अभ्यास करणार. अरे नाही, मला ना त्या विद्यार्थ्याला असं शिकवायला पाहिजे होतं, त्याची बुद्धिमत्ता जी IQ लेवल आहे ती अशी आहे, मग त्याला मी PPT शिकवायला पाहिजे होतो. नाही, मी गार्डन मध्ये त्यांना वनस्पती दर्शनासाठी घेऊन गेलो पाहिजे. तर अशा सगळ्या गोष्टी आल्या. टीचिंग ॲज अ प्रोफेशन, टीचिंग इज इन्क्रीजिंग डिफाइंड बाय specialized preparation, a distinct knowledge base, a code of ethics, and standard practice. Okay, so एकच सेकंड. As a profession, teaching as increasing defined by specialized preparation, a distinct knowledge base, a code of ethics and standard of practice, accountability to those it serve. तुम्ही ज्या विद्यार्थ्यांना सेवा देताय तुमची शिक्षणाची, त्याच्यासाठी हे प्रोफेशन असणं गरजेचं आहे. जर लाईक प्रोफेशन मध्ये तुम्ही नाही बसवलं गव्हर्नमेंटच्या याच्यामध्ये, तर याच्या जसं आता सगळ्यात पहिले आधी गुरुकुल असायचे, म्हणजे गुरुच्या घरी जाऊन सगळं ज्ञान अर्जन करायचं. पण आता तसं तशी शिक्षण पद्धती आहे का? नाही आहे. आता वेगळे कॉलेजेस आहेत, वेगळे शाळा आहेत, वेगळे किंडर गार्डन सारखी व्यवस्था आहे. आता याच्यामध्ये ऍज अ प्रोफेशन आपण आता सध्या ते सोडून देऊया, आता आपण मेडिकल सायन्स मध्ये जाऊ. तर आयुष एज्युकेटर्स आहेत किंवा मेडिकल MBBS टीचर्स आहेत, त्या सगळ्यांनी जेव्हा ते फॅकल्टी म्हणून एनरोल होतात, सगळ्यांना ऍज अ प्रोफेशन म्हणून विचार करायला. The professional teacher is one who continues to learn and who reflects on and revises the practice and who accepts the responsibility of the student to learn on an ethical obligation, not merely as a माझे हे जॉब आहे म्हणून नाही, तर माझा हा प्रोफेशन आहे. शिक्षक ही माझं कर्तव्य आहे असं म्हणून जेव्हा ते तुम्ही करायला लागतात तेव्हा त्याला आपण ऍज अ प्रोफेशनल टीचर असं म्हणतो. The three of are not in the competition,
सायन्स म्हणजे आता तीन जे आहेत, आर्ट, सायन्स आणि प्रोफेशन, हे कॉम्पिटिशन नाही. सायन्स टेल द टीचर व्हॉट जनरली वर्क, ते कसं टीचिंग कशी केली जाते. आर्ट इनेबल द टीचर टू मेक इट वर्क हिअर. ठीक आहे, त्याला अजून किती चांगल्या पद्धतीने करता येईल यासाठी क्रिएटिव्हिटी करणे म्हणजे आर्ट. विथ these learners today and professionalism ensure it done responsibly. जो शिक्षक त्या विद्यार्थ्यांना ज्ञान ग्रहणाची रिस्पॉन्सिबिलिटी घेतो त्याला प्रोफेशनल टीचर, इथिकल टीचर असं म्हणावं. विथ द कमिटमेंट ऑफ इम्प्रुव्हमेंट. आता आपण पुढचा भाग महत्वाचा बघणार आहे, त्याच्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक ऑफ टीचिंग. तर सगळ्यात पहिला आहे टीचिंग इज इंटरॅक्टिव्ह. इट इज ऑलवेज अ टू वे कम्युनिकेशन. नो, टू वे म्हणजे कसं, तुम्ही शिकवताय, विद्यार्थ्यांना प्रश्न पडतायत, ते तुम्हाला विचारतायत, त्याचं तुम्ही उत्तर देताय, म्हणजे संभाषण, जसं आपल्या ग्रंथांमध्ये सांगितलं. इट इज अ टू वे सोशल प्रोसेस, नॉट अ मोनोलॉग. कम्युनिकेशन फ्लो इन बोथ द डायरेक्शन बिटवीन द टीचर अँड लर्नर. दुसरा आहे टीचिंग इज पर्पोजिव्ह अँड गोल ओरिएंटेड. असं नाही काहीतरी येतंय मास्टर बरडते, याच्यापेक्षा विशेष असं गोल त्यांनी सेट केलेलं असावं. इट इज ऑर्गनाइज्ड अराउंड एक्सप्लिट ऑब्जेक्टिव्ह अँड इट्स जस्ट बाय देअर अटेंड. मग आता मी ठरवलं की मला विद्यार्थ्यांना वाताचे उपक्रम शिकवायचे, तर वाताचे उपक्रम मी शिकवल्यानंतर त्याच्यातील उपक्रमाचे किमान नावं तरी विद्यार्थ्यांना लक्षात राहणं, हा माझा गोल असायला पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर टीचिंग एज अ ट्रायपोलर प्रोसेस, रिलेटिंग ऑब्जेक्टिव्ह, लर्निंग एक्सपिरियन्सेस अँड इव्हॅल्युएशन. ह्या सगळ्या गोष्टी इथं आपल्याला बघायच्या आहेत. नंतर टीचिंग कॉजेस द रिलेटिव्ह परमनंट चेंज इन द लर्नर्स बिहेवियर, नॉलेज, स्किल अँड एड. तर तीन गोष्टींमध्ये बदल होतो, त्याच्या विद्यार्थ्याच्या स्वभावामध्ये, त्याच्या ज्ञानामध्ये, त्याच्या स्किल्स. समजा त्याला तुम्ही जर आय व्ही इंट्रामस्क्युलर इंजेक्शन वगैरे देणार असाल आणि ते शिकवणार असाल, त्या परमनंट असे चेंजेस होतात. नंतर टीचिंग इज बोथ आर्ट अँड सायन्स. इट इज इमेन्सिबल ॲज ऑब्झर्वेशन, अनालिसिस अँड चेंजिंग द नीड्स ऑफ लर्निंग. पुढचा आहे इफेक्टिव्ह टीचिंग इज द लर्नर सेंटर. द लर्नर्स प्रायर नॉलेज, रेडीनेस अँड कॅरेक्टरस्टाईज आर स्टार्टिंग पॉइंट. याचा केंद्रबिंदू हा नेहमी विद्यार्थी असतो. Beyond these structural features, decades of research on the teaching effectiveness from the process produces the studies of the 1970s onward. ते कधी सुरू झाले, ते 1970च्या नंतर. हा पण तुम्हाला इथं एमसीक्यू विचारू शकतात. Converge on the recognizable cluster of behaviorism that distinguish more effective than teachers. Clarity of explanation, enthusiasm, a business-like and well-organized manner, varied questioning, frequent specific feedback, high but reasonable expectation, and the maintenance of a warm but yet elderly classroom climate. None of these are exotic. Their power lies consistent and skillful use. तर ह्या अशा सगळ्या गोष्टी आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ टीचिंग मध्ये बघायला मिळतात. याच्यानंतरचे मुद्दे जे आहेत म्हणजे की मॅक्झिम ऑफ टीचिंग. ठीक आहे, हे आपण पुढच्या लेक्चर मध्ये घेऊया आणि गुरूंचं नामस्मरण करून आपलं लेक्चर इथं घेऊया. भेटूया लवकरच नेक्स्ट लेक्चर मध्ये. तोपर्यंत सायनिंग ऑफ, युअर होस्ट अँड युअर मेंटर डॉक्टर हितेश्वर लोणारे. थँक्यू.